आणि बुलेटिनच्या सुरुवातीला खरात प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट आहे। गेल्या 4 तासापासून खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून सलग 7व्या दिवशी आज चौकशी केली जाते। गोपनीय ठिकाणी हा सगळा तपास आणि चौकशी सुरू आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये चौकशी केली जाते। कालच नाशिक न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर झाली आहे। कस्टडी मिळताच दुसऱ्याच दिवशी या सगळ्या चौकशीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर एसआयटीचं विशेष लक्ष आहे। त्याचमुळे एसआयटी कडून सखोल चौकशी सुरू आहे। खरात प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राहुल वाघ आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्यात। राहुल, गेल्या किती तासापासून ही सगळी चौकशी सुरू आहे आणि चौकशीच्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, आपण जर बघितलं तर काल अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं होतं की आम्ही त्याच्या घराची जाडजरती घेत असताना एनपी पिस्टोल ही त्याच्या घरातून मिळवून आलेली आहे। त्यासोबतच 22 जिवंत काडतुस व 5 वापरलेले काडतुस मिळवून आलेले आहेत। नेमकं एसआयटीला 5 जे वापरलेले काडतुस आहेत याचा वापर हा नरबळी साठी केला गेल्याचा संशय आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांना तपास करायचा होता। त्यामुळे एसआयटीने आज सलग 7व्या दिवशी सकाळी 10 वाजेपासूनच अशोक खरात याची चौकशी सुरू केलेली आहे। एसआयटीची एक टीम नाशिक क्राईम ब्रांच या ठिकाणी देखील माहिती घेण्यासाठी दाखल झालेली होती काही वेळापूर्वीच। तर दुसरीकडे त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांची देखील आता चौकशी केली जात असून त्याच्या आर्थिक व्यवहार ज्या बँकेत होते त्या बँकांशी देखील एसआयटीने आता पत्रव्यवहार केलेला असून त्याची देखील माहिती आता एसआयटी कडनं घेतली जात आहे। अजून ही चौकशी संध्याकाळपर्यंत चालण्याची देखील शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद माहितीसाठी।